दिल्लीमधला इंडिया गेट तर रामराम मंडळी. तर आता बारी आली इंडिया गेट पाहण्यासाठी. मग तितक्यात पहिलंच निघालतो भाऊ, कारण मीच तर मागे राहिलतो. मग धावत सगळ्याच्या समोर आलो. समोर आल्यानंतर काय इथं असा स्कॅम झाले काय सांगा. म्हणत जात बॅगा अवेलेबल नाही. मग काय की सगळ्यात पहिले आम्ही तिघे जणांचा ग्रुप केला आणि त्यांना समोर पाठवलं की तुम्ही पाहून या, त्याच्यानंतर आम्ही जाईन. मग मागच्या ग्रुपमध्ये सागर आणि मीच होतो. तर सगळ्यात पहिले आम्ही स्मारक पाहिलं. तिथं आपले सगळेच अमर निशाणी आहे ना, सगळे जेवढे पण अमर झालेले आहे त्यांची समजेत प्रकारची हिस्ट्री आणि नाव लिहिलेलं आहे. मग ते झाल्यानंतर आलो आम्ही इंडिया गेट पाहण्यासाठी. मग इंडिया गेट वगैरे बघितला आम्ही, 2-4 फोटोज वगैरे काढले. मग काय करतात तर चला म्हटलं रेल्वे स्टेशनवर ते आल्यानंतर 1-2 तास वेट केला. त्याच्यानंतर फायनली निघालो आम्ही आमच्या मग दिल्लीला बाय करून निघालो आम्ही आमच्या वापसीसाठी, म्हणजे वापस जाण्यासाठी. सगळीचे झोपा तर कंप्लीट झाले, पण आपला सागर तर काही उठ्याचं नाव नाही घेत जाय. मग जितक्यात आपल्या मामान भावानं कशी कमाल केले पाहतच. त्याच्या अंगावर पाणी फेकलं आणि मुकट्यानं बसून राहिले. तो म्हणायचा कोण फेकला, आम्ही म्हणू का आम्ही. पण वापस तर आलो, पण पाणी घेऊन आलो, कारण पाण्याची आपल्याला सक्त जरूरत होती. तर इथून पासून आपला समजा प्रवास खतम झालेला आहे. तर भेटूया आता काही नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.